हॅलो एव्हरीवन. तर आज आहे आमचा सुट्टीचा दिवस. तर आम्ही असा प्लॅन केला की आपण मस्त फिरून येऊयात गावात जाऊन. तर आमचा खूप दिवसापासून असा विचार होता की कैकाडे महाराजांचा मठ बघायचा. मी तर पहिल्यांदा बघितला आहे मठ. आणि इथे मी थोडीफार शॉपिंग करते कारण की आमच्या मम्मीला उतरण घ्यायचे होते. तर बघत होते की आहे का नाही. तर तिथे मला छान अशी उतरण भेटली आणि मग मी ते उतरण वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून गेलो ते म्हणजे कैकाडे महाराजांच्या मठामध्ये. आता कोण कोण कैकाडे महाराजांच्या मठामध्ये जाऊन आले मला नक्की सांगा. आतमध्ये जाताना आपल्याला आपले जे सँडल शूज वगैरे काही असेल ते काढून जायला लागतं आणि तिथे त्यांनी टोकन देतात. तर ते टोकन आपल्याला जपून ठेवायचं आपले सँडल परत पाहिजे असतील तर. आता आम्ही आलोय कैकाडे महाराजांच्या मठात आणि आम्ही तिघी पण पहिल्यांदा आलोय. मला काही माहित नाहीये कुठं काय कसं आहे, पण तरी पण आम्ही शोध मोहीम घेत आलोय. तर चला. कुठलाही एखादा मठ म्हटलं का तिथं प्रामुख्याने एका देवाची किंवा महाराजांची उपासना केली जाते. पण कैकाडे महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कारण की जेव्हा कैकाडे महाराज ध्यानस्थ होते तेव्हा त्यांच्याकडे खूप जास्त भक्तजन यायचे आणि ते असं विचारायचे की आम्ही गुरूंना काय देऊ शकतो. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही नामजप लेखन द्या आणि तुम्ही कोणत्याही देवाचा द्या ज्या देवावर तुमची खूप जास्त भक्ती आहे. तर असं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे सहस्त्र कोटींचे नामजप वेगवेगळ्या प्रकारचे जमा झाले आणि त्या नामजपाचे मंदिर उभारावं अशी कैकाडे महाराजांची इच्छा होती. तर ते त्यांनी त्यांच्या छोट्या भावाला सांगितली आणि त्या कल्पनेतून पंढरपूरमध्ये वेगळा असा मठ उभा राहिला आणि ह्या मठाला जवळजवळ 8 वर्ष लागली होती बांधकाम त्याचं पूर्ण होण्यासाठी. तर त्या मठामध्ये फक्त देवादेवतांचीच नाहीत तर श्रीराम परशुराम यांच्यापासून ते शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या सुद्धा तिथे प्रतिमा आहेत. आणि जर तुम्ही एकदा या मठामध्ये गेला तर जोपर्यंत तुम्ही प्रदक्षिणा कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर पडता येत नाही. आणि हा आहे तिथला वरचा परिसर आणि खूप छान आणि स्वच्छ ठेवलेला आहे. तर आम्ही मस्त बघून आलो. असं म्हणतात की इथं 33 कोटी देवाचं दर्शन होतं आणि इतके देव आहेत की मी इतके शूट नाही करू शकत आणि लाईट पण नाहीये त्यामुळे आणि आधीच उशीर आलोय त्यामुळे. तर आता मी मस्त इथं फोटो काढलेत सिंगल आणि आता बघू पुढं काय आहे. खूप मोठं आहे ऍक्च्युली, मला नव्हतं माहिती, मी पहिल्यांदा आले. आता आमचे पायांनी जबाब दिलेले आहेत. गोल घुमैया माझे पुढं जर तुमच्याकडे चालण्याचा स्टॅमिना असेल तर तुम्ही या. आमचं आम्हाला कधी बाहेर पडेल असं झालं होतं. आणि आम्ही चहा पिला नव्हता आणि तिथून फिरून आल्यावर तर आम्हाला खूप कसं तरी झालं. त्यामुळे असं बोललं की आपण चहा पिऊयात. तर आम्ही चहा पिला पण तो चहा इतका गोड होता आमच्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळत असेल. आणि तिथं कीर्तन पण चालू होतं आणि महाप्रसाद पण होता. तर आम्ही असं बोललो की ठीक आहे आता आलोय तर महाप्रसाद खाऊन जाऊयात. पण आम्ही त्यांना विचारलं की किती वाजता आहे काय आहे. तर त्यांनी बोलले 9 9:30 वाजतील आणि आमचं गेट जे आहे ते 8:30ला बंद होतं. तर म्हटलं जाऊ दे आता आपण बाहेर काहीतरी खाऊया कारण की खायच्या ह्यानी चालू होतो कारण की संडे आहे त्यामुळे संध्याकाळी आम्हाला काहीतरी नियोजन करावं लागतं. आणि हे आहे मेन म्हणजे कैकाडे महाराजांची समाधी आहे. आणि मग आम्ही तिथे मस्त पाया पडलो. आणि जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जाता मंदिर असू दे मठ असू दे तर तुम्हाला वेगळीच एनर्जी फील होते. आणि मला तर खूप आवडतं मंदिरांना वगैरे भेट द्यायला. किती क्यूट आहे ती. आता आम्ही कांदा भाजी खायला आलोय, मस्त खाऊन जातो. ते बाळ इतकं क्यूट होतं आणि ते पॉपकॉर्न खात होतं आणि ते स्माईल त्याच्या चेहऱ्यावरची जातच नव्हती. आणि प्राचीने तिला मोबाईल द्यायचा प्रयत्न केला कारण की मोबाईलमुळे येईल, पण त्यांनी अजिबात मोबाईल घेतला नाही. तिच्या मम्मीने किती संस्कार केले असेल त्यावर. जाताना